नमस्कार मंडळी. तर मी करते चिकन पुलाव. तर त्याच्यासाठी चिकन घेतलंय स्वच्छ धुवून, त्यात हळद, मीठ, मिरची आणि दही घातलंय. आणि या प्रकारे जर तुम्ही चिकन शिजवलं दही वगैरे घालून, तर चिकन एकदम छान मस्त टेस्ट येते चिकनला. आणि इथं बघा, आता कांदा लाल होतोय. कांदा गुलाबी रंगावर आल्यानंतर आपल्याला खडा मसाला घालायचा आहे, जो की मी घातलाय. त्याच्यानंतर मिरच्या घातल्या आहेत. तुम्हाला मिरच्या तोडून घालायच्या तोडून घाला, अख्ख्या घालायच्या अख्ख्या घाला, काही प्रॉब्लेम नाही. अद्रक लसूण पेस्ट घातली आहे, मिक्स करायचं आहे आता. छान मिक्स करून घ्यायचे. अद्रक लसूणचा जो कच्चापणा आहे तो पूर्ण गेला पाहिजे. त्याच्यानंतर मीठ घालायचे पुन्हा, म्हणजे आपला कांदा पण लवकर शिजून निघेल. टोमॅटो घालायचे, मिक्स करायचे. टोमॅटो शिजू द्यायचा आहे छानपैकी. टोमॅटो शिजल्यानंतर धना पावडर घातली आहे. धना पावडर घातल्यानंतर मिक्स केलं पुन्हा. आणि मग त्याच्यानंतर बिर्याणी मसाला किंवा पुलाव मसाला जो काही असेल तो घातलाय. तुम्हाला जो हवा असेल तो घालू शकतात. आणि मग पुन्हा मिक्स केलं. आता कलर पण छान आलाय. पुन्हा थोडं दही घातलंय, पहिले पण मी घातलं होतं. आणि तुम्ही नक्की या प्रकारे चिकन शिजवा आणि अशी साधी सिंपल पुलाव बनवा. खूप छान लागतो, टेस्टी लागतो. तर आता आपले मसाले छान शिजत आहेत आणि मग त्यात शिजलेलं चिकन घातलंय मी. तुम्ही कोणत्या प्रकारे चिकन शिजवता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्या प्रकारे तुम्ही चिकन शिजवून बघा. तुम्ही आळणी जरी घेतलं ना खायला तरी पण एक नंबर लागतं. अशा प्रकारे म्हणजे दही वगैरे घातल्यानंतर चिकन आळणी पण चव देतं. आणि मग कोथिंबीर पुदिना घातलाय, मिक्स केलंय छान. कोथिंबीर पुदिना घातला, भरपूर घातलाय बघा मी. तुम्ही पण छान असं मस्त घाला, चव वाढते त्याच्याने. त्याच्यानंतर गरम पाणी घातलंय मी. गरम पाणी घातलंय. त्याच्यानंतर उकळी आल्यानंतर आपल्याला तांदूळ सोडायचे. तांदूळ सोडल्यानंतर परत एकदा मिक्स करायचे. आता बघा, आपला पुलाव छानपैकी तयार झालाय. मस्त एक नंबर लागतो. अशा प्रकारे सिंपलच आहे पण छान आहे. तुम्ही पण करून बघा या प्रकारे. आणि तुम्ही कोणत्या प्रकारे बनवता पुलाव तर माझ्याशी शेअर करा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुमची कोणत्या प्रकारची पद्धत आहे ते. आणि आता बघा, आपला पुलाव छान रेडी झालाय. तर माझा व्हिडिओ, माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि या प्रकारे तुम्ही पण ट्राय करा. तुमची कोणची पद्धत आहे ती सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. तर थँक्यू माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. सबस्क्राईब, लाईक, शेअर. ओके, बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.